महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी अॅटर्नी लारा रिब्युनल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कल्पप्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात पालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौरा करून ते रात्री मुंबईत परतणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नेमके कारण समोर आलेले नाहीये, मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत इराणमधील हॉर्मुझच्या सामुद्री धुनीवर अमेरिका पुन्हा एकदा नाकेबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलंय. यासोबतच या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षित प्रवासासाठी शुल्क किंवा कर मोजावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात सर्वत्र 14 जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला. त्यामुळे येत्या काही दिवसात नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या सक्रिय हवामानाच्या अनुपस्थितीमुळे किमान आठवडा संपेपर्यंत तरी शहरात मुसळधार पाऊस होणार नाहीये. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155चा गैरवापर केल्याप्रकरणी महसूल विभागाने आक्रमक पावले उचलली असून राज्यातील 15 महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर संबंधित उपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. महसूल प्रशासनातील नियमबाह्य निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या गैरवापराविरोधात सरकारने कारवाईचे धोरण स्वीकारल्याचा थेट संदेश देण्यात आलाय. राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र त्यांच्या पदाविरोधात आता पक्षाकडूनच आव्हान देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाविरोधात नोटीस बजावली आहे. 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अवैध असल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार फुटले. त्यानंतर आता शरद पवार गट देखील मोठी भूमिका घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 पैकी 9 आमदारांची मते मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. बैठकीला रोहित पवार सोडून पक्षाचे 9 आमदार होते. बैठकीत जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची चर्चा करून मते जाणून घेतली आहेत. सर्व आमदारांचा भाजपकडे जाण्याचा कल आहे अशी माहिती मिळते. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत न जाता भाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष बनावे अशी सूचना आमदारांनी दिल्याची माहिती मिळते. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाई केली जाते. राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाने अन्न भेसळ आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली. या धडक कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंढेंनी कडक शब्दात इशारा दिलाय. व्यवसाय छोटा असो वा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी तडजोड खपून घेतली जाणार नाही असे तुकाराम मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै 2026 रोजी मुंबई ईशान्य मतदारसंघाचे खासदार संजय लीना पाटील यांच्यासह बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांना विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज्य सरकारने प्रशासन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून शासनाचे सर्व महत्त्वाचे आदेश, शासन निर्णय, सूचना, मंजुरी पत्रे तसेच इतर संवेदनशील कागदपत्रे हस्तलिखित स्वाक्षरीऐवजी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र किंवा ई-साईनद्वारे जारी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलवले असल्याची माहिती मिळते. उद्या मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नाशिकमध्ये देखील ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही पात्र महिलांचे हप्ते बंद झाले होते. आता अशा अर्जांचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांवर अन्याय होणार नाही असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. केतन अग्रवाल मृत्यूत न्याय मिळावा यासाठी त्याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आम्हाला फक्त आमच्या निष्पाप मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी केतनच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित केली आहे. यापूर्वी केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवण्यात यावी अशी मागणी केली होती. तर केतनच्या आईने देखील पंतप्रधान यांना पत्र लिहित मागणी केली आहे.